दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं किती हसतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली. 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली 2014ला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं. तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी. पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं. भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं. भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली. 2014च्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या, आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं हे सगळं माहिती. पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो, महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही शांत बसा, तुम्ही विकासाची भाषा करायची. आपल्याला निवडणूक ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे. महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही सगळी भूमिका, तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी, आमची भाषणं बघा 11-12 दिवसाची, आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा. एका तोंडाने आम्ही महायुतीच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये, एका तोंडाने केलेली नाहीये. एक